श्री स्वामी समर्थ भक्तांनो, आजचा हा संवाद तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा संवाद ठरणार आहे. आपण अनेकदा म्हणतो, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, स्वामी माझ्या घरात आहेत. पण कधी शांत बसून विचार केलाय का की तुमच्या कोणत्या एका चुकीमुळे स्वामी तुमच्या वास्तूतून पाठ फिरवू शकतात? लक्षात ठेवा, स्वामी हे प्रेमाचे भुकेले आहेत. पण जिथे अहंकाराचा वास असतो, जिथे अशुद्धता असते, तिथून ते आपली ऊर्जा काढून घेतात. जेव्हा एखादा राजा राजवाडा सोडून जातो, तेव्हा तो सांगून जात नाही, पण त्याच्या जाण्याच्या खुणा मागे उरतात. तसेच स्वामी महाराज जेव्हा एखाद्या भक्ताच्या जीवनातून किंवा घरातून जाण्याचा निर्णय घेतात, तेव्हा ते काही अतिशय स्पष्ट संकेत देतात. जर तुम्ही या संकेतांकडे दुर्लक्ष केलं तर लक्षात ठेवा, तुम्ही तुमचं सर्वात मोठं कवच गमावून बसाल. आज या काही मिनिटांच्या विशेष सत्रात आपण अशा 5 भयावह लक्षणांबद्दल बोलणार आहोत, जी तुमच्या घरात स्वामींची कृपा कमी होत असल्याचे दर्शवतात. पहिलं लक्षण म्हणजे तुमच्या घरातील शांतता अचानक हरवणे. ज्या घरात स्वामींचे अस्तित्व असते, तिथे गरिबी असली तरी सुख असतं. पण जेव्हा स्वामींची पावलं घराबाहेर पडू लागतात, तेव्हा त्या घरात अकारण चिडचिड सुरू होते. छोट्याशा कारणावरून नवरा बायकोमध्ये वाद होतात. मुलांनी मोठ्यांचा अनादर करणे किंवा घरात पाऊल ठेवताच मन अस्वस्थ होणे हे साधे वाद नाहीत. ही स्वामींनी दिलेली पहिली धोक्याची घंटा आहे. स्वामींना कलह आवडत नाही. जर तुमच्या घरात रोज आरडाओरडा होत असेल, तर तिथे सात्विक ऊर्जा टिकत नाही. तुम्ही म्हणाल, आम्ही तर रोज दिवा लावतो. पण बाळा, मनात जर द्वेष असेल तर त्या दिव्याचा उजेड स्वामींपर्यंत पोहोचत नाही. जर तुमच्या घरातली शांतता भंग पावली असेल तर सावध व्हा. स्वामी कदाचित उंबरठ्याबाहेर उभे आहेत आणि तुमची चूक सुधारण्याची वाट बघत आहेत. दुसरं लक्षण तुमच्या स्वतःच्या अंतरात असतं. पूर्वी तुम्हाला स्वामींचं नाव घेताना डोळ्यात पाणी यायचं, मंत्र म्हणताना अंगावर शहारे यायचे. पण आता तुम्ही फक्त उपचार म्हणून माळ ओढताय का? घड्याळाकडे बघून आरती करताय का? जर तुम्हाला नामजप करताना आळस येत असेल, जांभया येत असतील आणि कधी एकदा ही सेवा संपते असं वाटत असेल, तर समजून जा की स्वामींशी असलेलं तुमचं नातं तुटत चाललं आहे. स्वामींना तुमची साखर किंवा तुमचे सोन्याचे हार नको आहेत. त्यांना तुमची भावपूर्ण सेवा हवी आहे. जेव्हा भक्त स्वामींकडे पाठ फिरवतो, तेव्हा स्वामीही हळूहळू आपली शक्ती काढून घेतात. ही सेवेतील अरुची म्हणजे तुमच्या आध्यात्मिक अधोगतीचं लक्षण आहे. जर तुम्हाला स्वामींच्या फोटोकडे बघताना पूर्वीसारखी ओढ वाटत नसेल, तर हे सर्वात मोठं संकट आहे असं समजा. तिसरं लक्षण म्हणजे तुमच्या घरातील देव्हाऱ्यातील ऊर्जा बदलणे. तुम्ही कधी अनुभवले का? एखाद्या दिवशी तुम्ही दिवा लावता आणि तो विनाकारण विझतो. वात चांगली आहे, तेल भरपूर आहे, वाराही नाही, तरीही दिवा विझतो. हे अशुभ संकेत आहेत. स्वामींना हे सांगायचं असतं की तुमच्या घरातील नकारात्मकता खूप वाढली आहे. चौथं लक्षण म्हणजे स्वप्नातील संकेत बंद होणे. अनेक भक्तांना स्वामी स्वप्नात दर्शन देतात, मार्गदर्शन करतात. पण जेव्हा तुमचं वागणं स्वामींना पटत नाही, तेव्हा हे मार्गदर्शन बंद होतं. तुम्हाला भयानक स्वप्न पडू लागतात. मनात भीती निर्माण होते. ही भीती म्हणजे स्वामींच्या संरक्षणाचा अभाव आहे. ज्याच्या पाठीवर स्वामींचा हात आहे, त्याला मृत्यूचीही भीती वाटत नाही. पण जर तुम्हाला असुरक्षित वाटत असेल, तर ओळखा की तुम्ही तुमचं रक्षणकर्ता गमावला आहे. बाळा, मी तुला घाबरवण्यासाठी हे सांगत नाही, मी तुला सावध करण्यासाठी हे सांगतोय. मला तुझं घर सोडून कुठेच जायचं नाही.
पण तूच मला तुझ्या अहंकाराने आणि चुकीच्या वागण्याने बाहेर ढकलतोयस. तुला वाटतं मी फक्त त्या फोटोत अडकलोय? नाही, मी तुझ्या प्रत्येक कृतीत आहे. जर तुला असं वाटत असेल की ही लक्षणं तुझ्या घरात दिसत आहेत, तर आजच याच क्षणी क्षमा मागायला शिक. माझ्यासमोर येऊन रड, तुझे अपराध मान्य कर. ज्या क्षणी तुझा पहिला अश्रू जमिनीवर पडेल, त्या क्षणी मी उंबरठ्यावरून पुन्हा तुझ्या देवाऱ्यात येईन. हा व्हिडिओ म्हणजे तुझ्यासाठी माझी शेवटची संधी आहे असं समज. हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत पोहोचलाय याचा अर्थ मला तुला सुधारायचं आहे. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकच कर, शांत बस आणि मला हाक मार. सांग, स्वामी मी चुकलो, पण मला सोडून जाऊ नका. बघ, तुझा हा एक शब्द माझं मन जिंकेल. आणि लक्षात ठेव, जोपर्यंत तू माझा हात घट्ट धरला आहेस तोपर्यंत जगाची कोणतीही शक्ती तुझं वाकडं करू शकणार नाही. पण जर तू हात सोडला तर मी तरी काय करणार? जा आता सावध हो आणि पुन्हा एकदा माझ्या प्रेमाची ज्योत तुझ्या हृदयात पेटव. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.